आपण बघू शकता अंतरवली सराटीच्या या मैदानामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे। हे व्हॅन लागलेली आहे पोलिसांची, या ठिकाणी सुद्धा एक पोलिसांची व्हॅन लागलेली आहे। बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठे जे आहे आपल्या या मैदानामध्ये आलेले आहे। सर सुद्धा सर नमस्कार, काय सांगाल दादा? एकदम तापत्या उन्हामध्ये आंदोलन, दादांना आता 5.5 तास झालेले आहेत। डिहायड्रेशनचा प्रचंड धोका वाढलेला आहे। सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे की सरकारने मागणीची अंमलबजावणी करून GR दादाच्या हातात द्यावा आणि दादांचा जीव वाचावा। कारण मराठ्यांना आरक्षणाबरोबरच आरक्षण योद्धा मनोजदादांची फार प्रचंड गरज आहे। त्यामुळं आम्हाला दोन्हीची गरज आहे। सरकारला विनंती आहे आपण फोर्सचा वापर करू नये, तुम्हाला महागात पडेल। तुमचं दिल्ली ते दिल्लीचं सरकार आम्ही उलथून टाकू एवढी ताकद आहे आमची मराठ्यांची। काल राधाकृष्ण विखे पाटलासोबत जी चर्चा झाली त्यामध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही। आज सकाळी सुद्धा या ठिकाणी आले, पुन्हा आणखी येणार आहे। काय वाटते, काय असं आज हा प्रश्न सुटेल असं वाटते? आज पाहिलं बरोबर काढायला मनोज दादा पुढे राधाकृष्ण विखे पाटलाची अक्षरशः तारांबळ उडाली। पहिलीतला विद्यार्थी एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला बोलावा तसा मनोज दादा कॉलेजच्या विद्यार्थ्यासारखं टपाटप बोलत होते, सगळं प्रूफ सहित बोलत होते आणि विखे पाटलाकडे कुठलीही अपडेट नव्हती। दोन वेळा फोन केला त्यांनी लाईव्ह मध्ये आयुक्ताला फोन केला आणि मंत्र्याला फोन केला शिंदे समितीला, म्हणून त्यांची खूप तारांबळ उडाली। विखे पाटलांनी अजिबात अभ्यास केलेला नाही। GRचा कागद हातात देऊन मराठे इतके येडे नाही, तुम्ही गाजर देऊन घुमायला, तुम्हाला मुळा सगळं उखडून टाकू। मनोज दादाच्या जीवाला काही झालं तर राज्यातलं एकही मंत्री जिवंत महत्वाचा आणखी प्रश्न आहे की मराठा आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले होते। काल विखे पाटलांनी सांगितले की आम्ही गुन्हे मागे घेतलेले आहे, पण काही गंभीर गुन्हे अजूनपर्यंत मागे घेतलेले नाहीये। अरे काही गुन्ह्याला आम्ही काही समजत नाही। 6 कोटी मराठ्यातले पोरं, जवळजवळ 50% म्हणजे 3 कोटी नुसते तरुण पोरं आहेत। अशा गुन्ह्याला काय आम्ही कागदाची पुंगळी करून फेकून देतोय। जातीचे प्रमाणपत्र सुद्धा वाटले ही तरी जे डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेल्या 83व्या क्रमांकावर मराठा कुणबी मराठा एक आहे, त्या GR नुसार प्रत्येक मराठवाड्यातला माणूस हा कुणबी आहे आणि कुणबी सर्टिफिकेट देऊन तुम्ही मराठ्यांची फसवणूक म्हणजे देऊन तुम्ही त्यांची समजूत काढू शकताय। बाकी तुम्हाला तुमचा बाप मनोज जरांगे पाटील बसलेला आहे, तुम्ही हलक्यात घेऊ नका। तुमची सत्ता आमच्या पुढे काहीच नाही, अशा कारवायान फिरवायला काही समजत नाही आमचे पोरं। त्यामुळं आणि इतर OBC समाजातला सुद्धा खूप मोठा घटक दादांना मानतोय। आत्ताच बघितलं आपण तुम्ही धनगर समाजाची संघटना, अनेक जातीच्या संघटना, दलित, SC ST सगळे बांधव दादांवर प्रेम करतात, कारण दादांनी कुठल्याही समाजाला विरोध केलेला नाही। आम्ही 3 वर्षाचं आंदोलन लढतोय, सगळे आमच्या खांद्याला खांद्या देऊन लढतायत। सगळे गोरगरीब, वंजारा असेल, मराठा, धनगर असेल, माळी असेल, सोनार, लोहार, सुतार, कुंभार, सर्व जातीला 18 पगड जातीला घेऊन जाणारा हा आमचा समाज आहे। पहिली रास जर मोजायची असेल तर पोतभर राशेतला आम्ही जवळजवळ 50% धान्य आम्ही लोकाला देऊन आम्ही जगलेलो आहोत। आम्हाला सरकारने शिकवणे शहाणपणा, आणि मराठ्यापुढे शहाणपणा सरकारचा चालणारच नाही। दादांनी 10 महिन्याची वेळ दिली होती, या 10 महिन्याच्या वेळेत काहीच तोडगा सरकारने काढलाय। विश्वास आहे सरकारवर तुमचा? हे जे मराठी चाटू चमचे त्यांचे जे ताटाखालचे मांजर झालेले आहेत राजकारणापायी आणि स्वतःच्या स्वार्थापायी, मराठ्यांचे नेते यांनी स्वतःला मांजर करून घेतलेला आहे। लाज वाटू द्या, देवेंद्र फडणवीस बद्दल अभिमान माना। 2.5% समाज आहे, परंतु त्यांनी त्याचा समाज 10% आरक्षणात नेऊन घातला। स्पेशली EWS आरक्षण त्यांनी त्याच्यासाठी राखीव केलं आणि आपल्याला ECBCचं 10%चं गाजर दिलं, तरी आम्ही मान्य केली गोष्ट। आम्ही ते मागितलंच नाही, जे मागितलं ते कशाला देता? आमचं हक्काचं आरक्षण कुणबी सर्टिफिकेट देऊन मराठवाड्यातील 2 कोटी समाजाला त्यांनी कुणबी सर्टिफिकेट द्यावं। आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, गंभीर आहेत। उद्या ॲडमिशनच्या प्रक्रिया आहेत, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे।
सर, मराठ्यांचे आमदार आहेत, खासदार आहेत, ते का बरं संसदमध्ये विधानसभेत बोलत नाही? हे आताच सांगितलं तुम्हाला की सगळे ताटाखालचे मांजर बनलेले. पण हरामखोर मराठा पुढाऱ्यांनो, तुमचे नातरुंड पत्रुंड सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. जरांगी पाटील 6 कोटी मराठ्यासाठी लढत होते, तेव्हा तुम्ही कुठे होते असं जर तुमच्या नातरुंडा पत्रुंडांनी विचारलं तर काय सांगता रे मूर्खा हो. त्यामुळं फक्त जरांगी पाटील समाजासाठी लढतायत, गोरगरिबासाठी लढतायत, जाती विरहित लढतायत. तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल की ज्ञानेश्वरताई मुंडेसारख्या महादेव मुंडेच्या खून प्रकरणात मनोजदादांनी बाजू घेतली. धुळे चाळीसगावच्या बारीक लहान लेकरावर अत्याचार केला, ते इतर समाजाचं होतं, दादांनी बाजू घेतली. इकडे डॉक्टर मुंडे असेल, संपदा मुंडे, तिची बाजू घेतली. म्हणजे इकडे आत्ता एक प्रकरण झालं वेगळ्या समाजातलं, परंतु दादा जात पात पाहत नाही. बिलकुल दादा अन्यायाच्या विरुद्ध बोललंच पाहिजे. अन्यायाच्या विरोधात बोलतात आणि सत्य जे गोष्टी ते मानतात. त्यामुळं मराठ्यांना माझं नम्रतेचं आव्हान आहे आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून की मित्रांनो, हा नेता गमावला तर तुमच्यासारखे भिकारडी तुम्हीच पुन्हा हा नेता होणे नाही, जरांगी पुन्हा होणे नाही. सर सुद्धा भावुक झालेले आहे. असा नेता पुन्हा होणे नाही आहे. म्हणूनच जे आता तापत्या उन्हामध्ये जे दादांचं आंदोलन सुरू आहे, याकडे जे आहे सरकारनं गंभीरतेने घ्यायला पाहिजे. कारण आता जसं जसं वेळ वाढेल तशी तशी या मैदानातली लोकसंख्या सुद्धा वाढणार आहे आणि शेवटचा ह्या इशारा जो आहे इथल्या मराठ्यांनी दिलेला आहे. जर समजा आंदोलन वाढलं तर नक्कीच हे सरकारला सुद्धा कुठेतरी भारी पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांच्या मागण्या ज्या आहे एकंदरीतच त्या सरकारने मान्य कराव्या. कारण जे आहे राधाकृष्ण विखे पाटील अंमलबजावणी करावी. अंमलबजावणी आहे. अंमलबजावणी करा. कारण अंमलबजावणीचं असं पत्र जे आहे दादाला या मैदानात एसओपी द्या. एसओपी हैदराबाद गॅजेटच्या सातारा प्रमाणपत्रासाठी एसओपी द्या. सातारा गॅजेटचं 1 महिन्याचं आश्वासन देऊन तुम्हाला 10 महिने संधी दिली. सातारा गॅजेट लागू करा, एसओपी द्या, गुन्हे मागे घ्या. कारण तुम्ही मान्य केलेल्या गोष्टी द्या. सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवा. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी तुम्ही दिला नाही. अजित पवार आमचे सर्वधर्मीय सर्व जाती धर्माचे नेते, एक चांगला अर्थमंत्री गमावला. त्यांनी समाजासाठी खूप काही केलं. परंतु सरकारला, देवेंद्र फडणवीसजींना एवढं सांगू इच्छितो, तुम्हाला जर मराठ्यांच्या काळजात घर करायचं असेल तर तुम्ही बऱ्यापैकी काम केलेलं आहे. उर्वरित काम करून तुम्ही हे खोटे गाजरं देण्याचं बंद करा. कारण हा मरहट्टा आहे, मरल पण हटत नाही. 5.5 तास झाले 42, 43, 45च्या तापमानामध्ये अख्खा बसू नये. मनोज जरांगे पाटलाचे आता कातडी चिटकू लागलेले. कदाचित त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, सरकारला परत एकदा इशारा देतो की तुम्ही ताकदीचा उपयोग करू नका. तुम्ही एकदा अंतरवाली चूक केली, तेव्हाही आम्ही तुमच्यासोबत 2 चर्चेच्या फेरी केल्या होत्या कलेक्टर आणि SP सोबत, की जा तुमच्या याला सांगा, राज्यप्रमुखाला, की इथं दिसणारे 2000 लोक म्हणजे मराठी नाही, इथं अनुपस्थित असणारे 6 कोटी मराठी म्हणजे मराठी आहे. आणि त्यांना सपोर्ट करणारे जवळजवळ देशातील अनेक घटक आहेत. त्यामुळं देवेंद्रजी, तुम्ही कुठलेही गैरसमज तुमचा दूर करा. तुमच्या सत्तेचा माज थोडा नम्र करा आणि मराठ्याचं रिअल कायद्याने घटनेत जी तरतूद केली त्याप्रमाणे तुम्ही मान्य केलेल्या GR प्रमाणे SOP देऊन लोकांना नोंदी द्या. लोकांचे प्रश्न सोडा आणि विद्यार्थ्यांचं जीवनाचं वाटोळ होणार आहे ते वाचवा. पालक त्याचं काय काम करतो शेतीमध्ये तुम्हाला माहिती आहे. आजच तुम्हाला मीडियावाल्याला आणि पोलिसांना माहीत झालं असेल की ऊन काय असतं. विखे पाटलाला 15-20 मिनटं चर्चा केली, कळलं असेल की ऊन काय असतं. वापस येण्याची हिंमत नाही. त्यामुळे लवकर प्रश्न सोडावा आणि समाजाला तुम्ही येड्यात काढू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच लवकर प्रश्न सोडावा आणि समाजाला येड्यात काढू नका, हा यांचा इशाराच आहे. पण नक्की सरकारने जो आहे हा इशारा गंभीरतेने घेतला पाहिजे आणि जे काही मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन जे आहे तापत्या उन्हामध्ये जे सुरू आहे,
ते कसं लवकर सुटेल याकडे सरकारने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी गर्दी झाली आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि WH न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि WH न्यूजची टीम थेट जी आहे नागपूरवरून जे आहे हे आंदोलन कव्हर करण्यासाठी आलेले. याआधीही मराठ्यांचं आंदोलन जे आहे करोडो लोकांपर्यंत WH न्यूजनं पोहोचवलेलं आहे. तर आमची सुद्धा एक विनंती आहे की आम्ही सुद्धा या उन्हातानामध्ये जे आहे हे आंदोलन कव्हर करत आहे. याकरता सुद्धा आम्हाला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून माझी सुद्धा विनंती आहे की आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी तुम्ही WH न्यूजला यथाशक्ती जी आहे आर्थिक मदत करा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.